सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे उल्लासनगर में आज कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने आगामी मनपा चुनाव के चलते यहां के कैंप क्रमांक 3 परिसर में स्थित मध्यवर्ती पुलिस थाने के समीप गांधी भवन का उद्घाटन किया और कार्यकर्ताओं का मार्गदर्शन किया। इस अवसर पर कांग्रेस के पदाधिकारी बड़ी संख्या में मौजूद थे। गांधीवादी विचाराचे, आंबेडकरवादी विचाराचे पायी ज्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची जबाबदारी स्वीकारली आहे हे तुम्हा सर्वांचे नेते सन्माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब कायमनी सरांनी त्यांचं स्वागत करायचंय। आपले जनरल सेक्रेटरी गणेश नवीन सिंग जी, तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील मान्यवर इथे आहेत। मी सर्वप्रथम हेच बोललो की आपण ऐतिहासिक उद्घाटन केलंय गांधी भवन सभागृहाचा। हे खूप जुनं काँग्रेसचं कार्यालय होतं, करण्यासारखं बिलकुल नव्हतं। फक्त इथे झेंडावंदनाचे कार्यक्रम व्हायचे, त्यामुळे तसं सभागृह छोटं असेल पण आमच्यासाठी खूप ऐतिहासिक आहे, कारण की बनवण्यामध्ये खूप आम्हाला कष्ट करावं लागलं। आपण क्लिअर केलं, त्याच्यानंतर कार्यालय बनवला आणि साहेब आता हा कार्यालय एक सभागृह म्हणून आमच्यासाठी आणि पत्रकारांची प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकतो। 3 वर्ष पहिले सन्माननीय नानाभाऊ पटेल आजचा कार्यक्रम, इतर कार्यक्रम आपल्याला माहिती आहे। आज साहेब कल्याणला आम्ही सगळे कल्याण त्यांच्यावर ज्या पद्धतीने त्यांना जबाब देण्यात होता आले एवढा मान सन्मान यासाठी विचारावर लढत आहे आणि जरी ती साडी आंबेडकरवादी गांधीवादी विचाराचा प्रत्येक कार्यकर्त्यावर हल्ला झालेला आहे, म्हणून आपल्याला त्यांच्या पाठिंबाने त्यांच्या वेळी सत्कार केला। साहेब तो सत्कार मामा पगार यांचा इथल्या प्रत्येक काँग्रेस पदाधिकाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला तो सत्कार असं मी मानतो। नथुरांचा अनुयायीच असेल, कारण की नथुरांचा अनुयायी कधी लपून गोळी मारतो, तर कधी साडी घालतो, तर कधी चप्पल फेकून मारतो, पण विचारधारा तीच असते। तर त्यांचा देखील निषेध करण्यासाठी आज सर्व उल्हासनगर ठाणे जिल्ह्यातील इनफॅक्ट उल्हासनगर, कल्याण, भिवंडी सर्व पदाधिकारी तिकडे उपस्थित होते अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला आला। पण आज आपल्या इकडे उल्हासनगरमध्ये या सभागृहाचं उद्घाटन झालंय आणि महानगरपालिकेच्या निवडणुका देखील लागल्या आहेत। अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, या दोन्ही निवडणुका लागल्या आहेत। साहेब एकीकडे आज उल्हासनगरची परिस्थिती अशी आहे की अख्खा जे माजी नगरसेवक होते त्यामध्ये फक्त 3 नगरसेवक आज विरोधी पक्षात राहिलेले आहेत। त्याच्यामध्ये शिवसेना उमेदवाराचे 2 आहेत, नगरसेवक सोडले तर 74 नगरसेवक आज सत्तेत आहेत। भले ते दाखवत की आम्ही एक दुसऱ्याचे विरोधक आहे, पण ते सर्व सत्तेत आहेत। कोणी भाजपात आहे, तर कोणी टीओके म्हणून संघटन आहे, तर कोणी शिवसेनेत आहे, तर कोणी राष्ट्रवादी अजितदादाच्या, पण ते सर्व एकच आहेत। नुकताच खासदार इकडे आले तर खूपच शांत झाले। खासदारांनी असं वक्तव्य दिलं की आता या शहरात विरोधी पक्ष राहणार नाही। आता आम्हाला हे माहित आहे की भाजप सेनेची मानसिकता हीच आहे की विरोधी पक्ष राहायला नाही पाहिजे। खरं म्हणजे विरोधी पक्ष हा लोकशाहीचा सर्वात मोठा आधार आहे, त्यामुळे विरोधी पक्ष नाही राहणार म्हणजेच तुम्ही लोकशाहीला मानत नाही, तुम्ही मान्य करतात। पण अशी परिस्थिती नाही, विरोधी पक्ष इथे आहे। मोठ्या भरारीने विरोधी पक्षात भरपूर लोक या शहरात नाराज आहेत। या शहरात मागच्या 3 वर्षात प्रशासकीय राजवटीत जी हाल या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारच्या महायुतीचा फक्त विरोधी पक्ष म्हणून आपल्याला त्यांच्यापर्यंत जायचं आहे। चांगल्या उमेदवारांना आपल्याला संधी द्यायचं। साहेबांनी एक चांगला इथे आम्हाला
स्वातंत्र्य दिलं आहे की आपण शहर पातळीवर युत्या आघाड्या काय करायचा त्याचा निर्णय तुम्ही खालच्या पातळीवर जिल्हा पातळीवर तुम्ही घ्या, किंबहुना उमेदवार पण निवडणुकीचे बरेच अधिकार आम्हाला दिलेले आहेत, त्याबद्दल आपला आभार आहे. प्रशांत निगळजी कृपया समोर येतात. हॉलचं उद्घाटन केलं आहे. सोबतच आपण एक भाजप शिवसेना महायुती प्रशासकीय राजवटी त्यांचा जे कारभार होता कारकिर्दीचा एक लेखाजोखा तो देखील इथे प्रकाशित करणार आहे. त्या लेखाजोखामध्ये मागच्या 3 वर्षात जनतापर्यंत न्यायचे आहे, जेणेकरून ते लोकांना त्यांना माहीत होईल. आता यापुढे मी माझा जास्त वेळ न घेता आपल्याला एक बूस्टर डोस आता साहेब इथे देतील, त्यांना मी तशी विनंती करतो. त्या पहिले आपण हे याचा जो हा जे प्रमुख भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, मग ते दिव्यांगाची छडीचा घोटाळा असेल, कॉन्क्रीट रस्त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये इथे एक प्रदर्शनी आम्ही लावणार आहे. आता हा हॉल तयार झाला, या प्रदर्शनीमध्ये त्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. निश्चित येणाऱ्या काळात काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणावर जनतेचे वळण आहे आणि आज या दौऱ्याच्या अनुषंगानं इथला उत्साह आणि या ठिकाणी काँग्रेस पुनर्जीवित करण्याच्या अनुषंगानं कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आणि सोबतच नागरिकांच्या समस्या या देखील मोठ्या प्रमाणावर आल्या. भाजप इथल्या सर्व स्थानिकांच्याशी मोठा धोका त्यांनी केलेला असल्याचं देखील उघडकीस आलं. सर, आज जैन मुनींनी धर्मसभा घेतलेली आहे, कबूतरचे मृत झाले, त्यांनी आज पार्टीची घोषणा केली, पालिका निवडणूक लढणार आहे. तुम्ही कसं बघता याकडे? सध्या निवडणुका लढणार आहे आणि धर्म परिषद झाली तर पण चांगली गोष्ट आहे. आणि महावीरांचा विचार हा विनयाचा होता, विवेकाचा होता आणि त्यांनी दिलेला महावीरांनी दिलेला सर्वोदय शब्द हा महात्मा गांधींनी घेऊन काँग्रेस पक्षाशी जोडलेला आहे. काँग्रेस पक्ष सत्य आणि अहिंसेवर असा उभा आहे. तसं अहिंसा हे देखील मूल्य महावीरांच्याच माध्यमातून काँग्रेसकडे आलेलं आहे आणि भगवान महावीरांनी केलेली क्रांती ही मनुवादाच्या विरोधात केलेली क्रांती होती. म्हणजे महावीरांचा विचार हा मनुवादाच्या विरोधातील विचार आहे, अर्थात तो संविधानाचा विचार आहे. ते जर ते पुढे घेऊन जात असतील तर आनंदाची बाब आहे. मात्र यासोबतच पक्षांची आणि प्रत्येक प्राण्याची जशी काळजी आहे तशी मानवाची पण असली पाहिजे आणि त्या अनुषंगानं कबुतरांच्या प्रश्नाच्या माध्यमातून पुढे आलेला प्रश्न लोढाजी जे आहेत प्रसादजी लोढा हे एक कबुतरांसाठी लोढा टावर कबूतर टावर उभं करतील अशी देखील आमची या निमित्तानं अपेक्षा आहे. सर, आम्ही त्यांनी जे सांगितलं निष्कामपणाने कबूल केलं ते तर गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही बोलत होतो. कर्नाटकमधून, तेलंगणामधून, मध्य प्रदेशमधून आणि मुंबईत गुजरातमधून आणून मतदान करून हे निवडून आलेले हे वोट चोर आहेत. पण सर, अंबर पाटील आहेत, ते देखील नगराध्यक्ष पदाची दावेदारी करतात. मात्र प्रदीप पाटील यांच्याकडनं सगळी तयारीच्या झालेली आहे. आम्ही निरीक्षक त्या ठिकाणी नेमलेले आहेत. निरीक्षकांच्या माध्यमातून त्याचा निर्णय होईल आणि कुठल्याही प्रकारचा तणाव त्या ठिकाणी राहणार. ज्या कोसगाव परिसरातील काँग्रेसमध्ये दुफळी असल्याचं पाहायला मिळते, हे बळी असण्याचं काही कारण नाही. राजकीय महत्वाकांक्षा आमच्या कार्यकर्त्यांना आहे, त्या स्वागतार्ह आहे. मात्र निवडणूक एका दिलाने आम्ही सर्वजण समजवण्याचा प्रयत्न केला जाईल. एका दिलाने निश्चित करू. सर्व अलबेल आमच्या पक्षात आहे. अजिबात चिंता करण्याची उल्हासनगरमध्ये कालानी परिवार विधानसभेला काँग्रेसच्या समोर होता, आता तो शिवसेना शिंदे गटाकडे गेला आहे. तर काय संदेश द्याल कार्यकर्त्यांना? कार्यकर्त्यांना राहुल गांधींच्या नेतृत्वात संपूर्ण भारतात काँग्रेस मजबूत करायची आहे आणि त्यामध्ये उल्हासनगरी मागे पडणार नाही हा विश्वास आहे. सर, राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडेल का लवकर? राहुल गांधींनी यापूर्वी फोडलेले जे बॉम्ब आहेत हे जितके असरदार राहिलेले आहेत. आपण सर्वजण माध्यम असतील, नागरिक असतील, राजकीय पक्ष असू, निवडणूक आयोगाला फ्री अँड फेअर इलेक्शन घेण्याच्या अनुषंगानं आपण सर्वजण दबाव आणू. कारण राहुल गांधींनी फोडलेले बॉम्ब हे पक्षीय भूमिकेतून नाही तर लोकशाही वाचवण्याच्या भूमिकेतून आहे. त्यामुळे या आधीचा त्यांचा जो अभ्यास आहे हा पुरेसा आहे. येता अवकाश राहुल गांधी या संदर्भात अधिक माहिती वेळोवेळी देतच राहणार. राज्य निवडणूक आयोग घेणार आहात? आम्ही याच्यापूर्वी पण 10 वेळेस भेट घेतली, पुन्हा भेट घेणार आहोत आणि मतदार याद्या ज्या आहेत त्या दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही ज्या होत असणाऱ्या गलथान कारभार आहे तो त्यांच्यापर्यंत नोंदवला. ओके सर, थँक्यू.